चला जाऊ पाहू डोळा आला पंढरपुरा हरी संत भेटती माहेरी ताण भाग गेला सपान विठ्ठल पाहिला लोचन तुका म्हणे आनंद झाला पांडुरंग भेटला भला। आषाढी एकादशीच्या निमित्तानं अवघी पंढरी विठ्ठलमय झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मंदिरामध्ये शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे। यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6व्यांदा विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे। महापूजेवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे सगळे उपस्थित होते। यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरामधून सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक पंढरीमध्ये दाखल झालेत। पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषानं व टाळ मृदुंगाच्या गजरानं दुमदुमून गेलेली आहे। सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेले आहेत। तर ज्या विठ्ठलाच्या भेटीची आस वारकऱ्यांना अनेक महिने लागलेली होती, आज तो दिवस आलेला आहे। आज विठुरायाच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि विठ्ठल नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत। सर्वत्रच विठुरायाचा जयघोष पाहायला मिळतोय। राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते।